आज ज्यांच्या नावाने आजचा दिवस हा सर्व देशामध्ये जगामध्ये साजरा करण्यात येतो आहे असे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना देखील अभिवादन करतो। त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आजच्या या विज्ञान प्रदर्शनीचा समारोपीय सोहळा या ठिकाणी साजरा होतो आहे। मंचावर उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सोबतच या ठिकाणी उपस्थित असलेले इतर सर्व मान्यवर, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर्व बालवैज्ञानिक आणि शिक्षक वृंद, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, मित्रांनो, एक मागच्या 2 दिवसापासून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित आहे विज्ञान प्रदर्शनीचा। या विज्ञान प्रदर्शनीच्या निमित्तानं या सकाळी इथे जेव्हा येऊन गेलो, मी काही प्रतिकृती बघितल्या, त्यात मला असं जाणवलं की या विद्यार्थ्यांनी फार मोठा प्रयत्न केलेला आहे। खूप चांगल्या प्रतिकृती त्या ठिकाणी त्या पर्यावरण संवर्धनाच्या बाबतीतल्या असो किंवा पाणी संवर्धन असो किंवा रोड सेफ्टीच्या बाबतीमधल्या, कृषी संशोधनाच्या बाबतीमधल्या प्रतिकृती, सर्व प्रतिकृती पाहताना असं लक्षात आलं की या विद्यार्थ्यांमध्ये, बालवैज्ञानिकांमध्ये एक चिकित्सा वृत्ती आहे, एक निरीक्षण करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे। ती निरीक्षण करण्याची क्षमता त्यांच्याकडून जागृत करून घेण्याचं काम हे आम्हा शिक्षकांचं आणि पालकांचं आहे। त्यांना या विज्ञान प्रदर्शनीच्या माध्यमातून आपण प्लॅटफॉर्म तयार करून देत असलो तरी त्या शाळांमधील शिक्षक, घरचे जे काही पालक आहेत, हेच त्या विद्यार्थ्यांचे खरे गुरु आहेत, चालना देणारे व्यक्ती म्हणून त्यांचाही सन्मान होणं या ठिकाणी गरजेचं आहे। कोणी जिंकेल, कोणी हरेल, यात कुठलीही नाराजगी नाही। जिंकलो म्हणून हरपून जायचं नाहीये, हरलो म्हणून आपण नाराज व्हायचं नाहीये। पण जे काही तुम्ही या ठिकाणी बघितलेलं आहे, जे काही तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे, त्याचं प्राथमिक निरीक्षण करून त्याच्यावरती आपल्याला काही संशोधन करता येते का? आणि ते संशोधन असं असायला पाहिजे की जे समाजाच्या, देशाच्या, या जगाच्या, एकंदरीत या मानवाच्या उपयोगाचं असलं पाहिजे। इनोव्हेटिव्ह आयडिया दिवसेंदिवस, जसं सरांनी थोड्या वेळा तुम्ही बोलले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या ज्या गोष्टी आहेत त्या येऊ घातलेल्या आहेत, ज्या आपला रोजगार हिरावून पाहत आहेत। पुढे बेरोजगारीचा प्रश्न आणखी काढण्याची शक्यता आहे। आम्ही बालवैज्ञानिकांनी या गोष्टीकडे आपल्याला असं बनवावं लागेल की ज्याच्यामुळे आपल्याला नोकरी किंवा जो काही रोजगार आहे तो तर प्राप्त होईलच, पण सोबतच आम्ही या सर्व कॉम्पिटिशन स्पर्धा युगामध्ये एक सक्षम व्यक्ती म्हणून समोर येऊ। एक फ्युचर आहे, एक भविष्य दिसत आहे। एआयच्या पलीकडे जाऊन एसआय येऊ घातलेला आहे। किती लोकांना याची कल्पना आहे माहिती नाही। एक सिंथेटिक इंटेलिजन्स नावाचा एक प्रकार येऊ घातलेला आहे आणि हे या एआय पेक्षा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स पेक्षाही भयानक आहे। तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, तुम्ही कुठला विचार करताय, हा विचार शोधण्याचं काम हे सिंथेटिक इंटेलिजन्स करणार आहे। आणि जेव्हा हे सगळं आपल्या समोर येईल, याला जेव्हा आपल्याला फेस करावं लागेल, त्यावेळी आपण जर सक्षम असलो नाही, आपण ते व्यवस्थित समजून घेतलं नाही, तर ते सिंथेटिक इंटेलिजन्स आणखी काय करेल याचा विचारही करणं कठीण आहे। आज आपण बघतो ChatGPT म्हणा, एआय सपोर्ट, जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स सपोर्टिंग सिस्टीम्स आहेत,
ऑटोमॅटिक कार विदाऊट ड्रायव्हर धावल्या जातात आहे. हे सगळं ठीक आहे, पण जेव्हा तुमच्या मनातला कल एक ते इन्स्ट्रुमेंट ओळखेल त्यावेळी काय त्याला टेस्ट करण्याची तयारी आमची असली पाहिजे. विद्यार्थ्यांनो, प्रयोग करून किंवा प्रयोग पाहून चालत नाही, त्या प्रयोगाची चिकित्सा करावी लागते. त्याचं निरीक्षण हा सर्वात पहिल्यांदा मोठा घटक आहे. तुम्हाला निरीक्षण करता आलं पाहिजे. आपण बरंच पाहतो आणि निघून जातो, पण निरीक्षण अशा पद्धतीनं आपण करायचं आहे की जे काही दिसत आहे त्याच्या मागे त्याचा दृष्टिकोन काय आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे का, त्याला कसं केलं असेल आणि ते केलं आहे तर त्याला आणखी चांगलं कसं करता येईल हा विचार आपल्या मनामध्ये यायला पाहिजे, ज्याला आम्ही संशोधन असं. रिसेंटली जसं सर बोलले की मला एक पेटंट मिळालेलं आहे, जागतिक दर्जाचं ते पेटंट आहे. मी या ठिकाणी थोडंसं त्याविषयी सांगू इच्छितो. एक असं इन्स्ट्रुमेंटचं मॉडेल आम्ही तयार केलेलं आहे की ज्याच्यामध्ये स्पेक्ट्रोफोटोमेट्री, म्हणजे स्पेक्ट्रोफोटोमेट्री जर तुम्ही टाकून बघितलं तर त्याच्यामध्ये लक्षात येईल, आणि मास क्रोमॅटोग्राफी, या स्पेक्ट्रोस्कोपी आणि मास क्रोमॅटोग्राफी याचं हायब्रिड मॉडेल तयार केलं, ज्या मॉडेलमध्ये आपण सॅम्पल दिलं की लगेच त्याचं केमिकल अनालिसिस तो करून देईल विदिन सेकंड. आपण जे पाणी पितोय, आपण जे अन्न खातोय, याच्यामध्ये किती भेसळ आहे, याच्यामध्ये कुठले घटक हार्मफुल आपल्यासाठी आहे, त्याचं विश्लेषण करणारं असं हे एक इन्स्ट्रुमेंट तयार होत आहे. तर मित्रांनो, याची गरज आहे, या सर्व गोष्टीची गरज आहे, कारण आपल्याला पुढे येणारे चॅलेंजेस हे स्वीकारायचे आहे आणि हे चॅलेंजेस स्वीकारताना आम्हीही तेवढं सक्षम असणं गरजेचं आहे. आणि म्हणून या बाल वैज्ञानिकांना, शिक्षकांना आणि सर्व पालकांना माझी विनंती आहे की यांच्याकडे खूप पोटेन्शियल आहे, ज्या विद्यार्थ्यांमध्ये खूप पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल बाहेर काढण्याची जबाबदारी आम्हा शिक्षकांची, आम्हा पालकांची आहे. आणि ती जबाबदारी जर आपण व्यवस्थित पार पाडली तर ते पुढचं आपल्या देशाचं, आपल्या जगाचं, आपल्या सर्वांसाठीचं भविष्य आपल्या समोर आहे. खूप काही बोलणार नाही, वक्ते आणखी बोलणारे असतील. आणि एक विज्ञानाचा प्राध्यापक आहे, त्याच्या पुढे आम्हाला 45 मिनिट कसे निघून जातात माहिती पडत नाही. खूप बोलता येतं, बोलण्यासारखं खूप आहे, पण मी बोलणार नाही. आणि या ठिकाणी मी विराम देतो. मला या ठिकाणी आपण आमंत्रित केलं आणि हा काही सन्मान मला दिला, त्यासाठी आयोजकांचे खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.